स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपनं मेगा प्लॅन तयार केलाय। पुढील काही महिन्यांमध्ये भाजपमध्ये पक्ष प्रवेशांचा धडाका सुरू होणार आहे। नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात मवियाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे। मवियातील नाराजांना भाजप गळाला लावणार असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेली आहे। मवियाचे बडे नेतेही भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आली आहे। आणि या संदर्भात आपण अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, मवियाचे बडे नेते आपल्या गळाला लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। गेल्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये जोरदार इनकमिंग देखील सुरू झालेलं आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भाजपचा हा मेगा प्लॅन आहे। बरोबर आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीतले अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपतील एका वरिष्ठ नेत्याने केलेला आहे। खऱ्या अर्थानं विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडी कुठेतरी शकल होताना आपल्याला पाहायला मिळतात। ठाकरे गटाची वेगळी भूमिका असेल किंवा इतर महाविकास आघाडीतील घटकांनी ज्या प्रकारची विधानं करायला सुरुवात केली त्यातून महाविकास आघाडीमध्ये मोठी अस्थिरता असल्याचं पाहायला मिळतं। त्या दृष्टिकोनातून आज वसंतदादा पाटलांच्या नातून यांचा देखील जयश्री पाटील यांचा देखील भाजपमध्ये प्रवेश आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं येत्या काही दिवसांमध्ये नाशिक, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल अशा प्रकारची माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली। त्यामुळे येत्या काळात कुठली मोठी नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच ओम, तर मवियाचे कोणते नेमके नेते आता भाजपच्या गळाला लागतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।